शरद साहेब, आपण नुकतेच आपण इंटर्न झालेत आणि अशाच आपण काल 24 तासामध्ये एक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपीला अटक केली. कसं बघते आणि काय माहिती दिलं, कोण आरोपी आणि कोणत्या ठिकाणाहून त्यांना अटक करण्यात आली? नमस्कार, मी अभय शेलार, पोलीस निरीक्षक, रोहा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. आमच्याकडे रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये 30 जुलै रोजी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात पत्रक वितरित करण्यात आलं होतं. सदर जाहिरात पत्रकामध्ये वेगवेगळ्या संस्थांना, म्हणजे जसे महिला बचत गट असतील किंवा इतर काही व्यावसायिक असतील, यांच्यासाठी 5 ते 15 लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल अशी जाहिरात करण्यात आली होती व त्यामध्ये एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. त्या अनुषंगाने लियाकत खोत, राहणार सुडकोली या व्यावसायिकांनी त्यांना व्यवसायासाठी 20 लाख रुपये कर्ज हवं आहे असं त्यांनी त्या मोबाईल नंबरवरती संपर्क केला असता त्यांना ते कर्ज देण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्यानंतरनं त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी, जसं की बॉन्ड्स, कर्ज मंजुरीसाठी येणारा खर्च, तसेच इन्शुरन्स, यासाठी त्यांना 46,400 रुपये त्यांच्याकडून रोख स्वरूपात घेण्यात आले. आणि त्यानंतरनं त्यांना विजयलक्ष्मी पतसंस्था मर्यादित याचं 20 लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचं एक पत्र देण्यात आलं. त्या 8 ते 10 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे न आल्याने त्यांनी विजयलक्ष्मी पतसंस्था याबाबत माहिती घेतली असता ती पतसंस्था अस्तित्वात नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे येथे येऊन आमच्याशी संपर्क करून आम्हाला झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. सदर प्रकार समजल्यानंतरनं आम्ही या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आंचल दलाल मॅडम यांना सदर माहिती दिली. सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता SP मॅडम यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आम्हाला दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाकरता 2 पथकं नेमण्यात आली होती. त्यामध्ये एक पथक पालघर येथे विजयलक्ष्मी पतसंस्था या पतसंस्थेबाबत माहिती घेत होतं आणि दुसरं पथक जे आमच्या पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक आहे ते आरोपीचा शोध नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरार या भागात प्राप्त माहितीच्या आधारे घेत होतं. त्या अनुषंगाने 14 ऑगस्ट रोजी नाला सोपारा ईस्ट या ठिकाणी सदर आरोपी मिळून आले. त्यांना नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन, तसेच बनावट कागदपत्र, स्टॅम्प आणि विजयलक्ष्मी पतसंस्थेच्या अनुषंगाने बनवलेली कागदपत्र, तसेच या गुन्ह्यामध्ये ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याकडून जी आरोपींनी कागदपत्र प्राप्त केली होती ती कागदपत्र, असा एकूण 5 ते 7 लाखाचा मुद्देमाल आम्ही आरोपींकडून हस्तगत केलेला आहे. आरोपींचं नाव काय आहे, ते कुठल्या ठिकाणचे राहणार आहे? हे या गुन्ह्यातील आरोपी एकूण 2 आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी पहिला आरोपी ओमकार रवींद्र हाटले, वय 40 वर्ष, सध्या राहणार बदलापूर, ठाणे, तसेच मूळ राहणार गोठणे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि दुसरा आरोपी गौरव संतोष मयेकर उर्फ भालचंद्र रघुनाथ पालव, वय 34 वर्ष, सध्या राहणार उलवे, नवी मुंबई व मूळ राहणार मठ, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. आपण ताब्यात घेतलेले आहेत. या आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. त्यांना माननीय न्यायालयात काल हजर केला असता. दिनांक 19 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी या आरोपींची मिळालेली आहे. या आरोपींनी रोहा तालुक्यामधील एकूण 23 लोकांची फसवणूक केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्यामध्ये 2 महिला बचत गट आहेत. प्रत्येक बचत गटामध्ये 10 महिला, याप्रमाणे 20 महिला आणि 3 स्वतंत्र लोक, अशी एकूण 23 लोकांची फसवणूक झालेली आहे. आणि फसवणुकीची रक्कम 3.5 लाख ते 5 लाखापर्यंत असण्याची शक्यता असल्याचं प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. आमच्या माध्यमातून आपण या महिला सगळ्यांना काय आवाहन कराल? रोहा पोलीस ठाण्यातर्फे रोहा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी रोहा पोलीस ठाणे येथे संपर्क करायचा आहे. तसंच अशा प्रकारच्या व्यक्तींपासून भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन रोहा पोलीस ठाण्यातर्फे सर्व नागरिकांना करण्यात येते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.